नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी पुस्तक आणि कथासंग्रह ही सिरीज सुरू केली होती. यामध्ये आपण कथासंग्रह पाहतोय. आज त्याचा पार्ट 9 आहे आणि एकंदरीत माझ्या अंदाजे 115 वगैरे कथासंग्रह झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नोट्स काढू शकता. तुम्हाला जर का पीडीएफ हवे असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये या किंवा मग आपला जो कोर्स आहे त्यामध्ये सुद्धा मी हे इन्व्हॉल्व केलेलं आहे. तर तुम्हाला नक्कीच अभ्यासाला मदत होईल याची. आपली जी बॅच आहे ती 3 नोव्हेंबर पासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्ड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे पीडीएफ नोट्स मिळणार आहे, सोबत 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे, पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी मिळणार आहे आणि याची जी फीज आहे ती फक्त 8,000 रुपये आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर इथे माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला मराठी लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे कोर्स दिसणार आहे. त्यामध्ये यूजीसी नेटसेट मराठी हे पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कंटेंट मध्ये जायचं आहे. त्यामध्ये बघा एमएस सेट 2025 पेपर 1, नेटसेट पेपर 2, रिव्हिजन, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट असं सगळं तिथे तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि आजच अभ्यासाला लागा. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. माणसाची दुनिया हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि. स. खांडेकर, शंकर पाटील, दमा मिरासदार, ग. माडगूळकर. चला सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं एकंदरीत लॉजिक कसा लावायचा एमसीक्यूचे हे बघून ऑप्शन्स पाहून, है ना, क्वेश्चन आणि ऑप्शन्स पाहून. सांगा बघू, माणसाची दुनिया हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर माणसाची दुनिया हा कथासंग्रह आहे ग. माडगूळकर यांचा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. तर गजानन दिगंबर माडगूळकर हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते सुद्धा होते. त्यांचे जे पुस्तके आहेत ते भरपूर असे हे आहे की पुरस्कार त्यांना भरपूर मिळाले. पद्मश्री पुरस्कार आहे, संगीत नाटक पुरस्कार आहे, लपलेले ओग, बांधावरल्या बाभळी, कृष्णाची करंगळी अशा भरपूर लघुकथा त्यांच्या आहेत. काव्यसंग्रह आहे त्यांचा, सुगंधी वीणा, जोगिया, जे राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. ठीक आहे. तर माणसाची दुनिया हा कथासंग्रह कोणाचा आहे? ग. माडगूळकर यांचा. त्यानंतर थेंब हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, वि. स. खांडेकर, य. ग. जोशी, द. मा. मिरासदार. थेंब हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर थेंब हा कथासंग्रह जो आहे तो आहे य. ग. जोशी यांचं. म्हणजे यशवंत गोपाळ जोशी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि अन्नपूर्णा, वहिनींच्या पांगळ्या, शेवगाच्या शेंगा, माझा मुलगा अशा यशस्वी मराठी चित्रपटाच्या कथा आणि पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहे. 1 रुपया 2 नाणी ही पहिली कथा त्यांची यशवंत या मासिकात प्रसिद्ध झाली होती 1929ला. त्यांचे कथासंग्रह आहे अनंता परत आली, अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, गजरा मोतियेचा, तुळशीपत्र आणि इतर गोष्टी, थेंब, हे भरपूर त्यांचं काय आहे कथासंग्रह असणार. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? य. ग. जोशी असणार. नंतर चक्र हा कथासंग्रह कोणाचा? वि. स. खांडेकर, शंकर पाटील, पु. ल. देशपांडे, वपू काळे. चक्र जो आहे हा कथासंग्रह आहे वि. स. खांडेकर यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर रंगबिरंगी हा कथासंग्रह कोणाचा आहे? पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, ग. माडगूळकर, शंकर पाटील. रंगीबिरंगी हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर रंगीबिरंगी हा कथासंग्रह आहे पु. ल. देशपांडे यांचा. आणि त्यांना आपण विनोदी जे आहेत विनोदी लेखक म्हणून ओळखतो. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांची चित्रपटाची यादी भरपूर आहे. कुबेर, भाग्यरेषा, वंदे मातरम, मानाचे पान असे त्यांचं भरपूर त्यांनी लिहिलेलं आहे. पुरस्कार त्यांना मिळालेला व्यक्ती आणि वल्लीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर कळस हा कथासंग्रह कोणाचा? वि. स. खांडेकर, वपू काळे, साने गुरुजी, गदी माडगूळकर. कळस हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर कळस हा कथासंग्रह वि. स. खांडेकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. त्यानंतर कौतुक हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, वि. स. खांडे. कौतुक हा कथासंग्रह कोणाचा आहे? कौतुक हा कथासंग्रह आहे दत्ताराम मारुती मिरासदार म्हणजे दमा मिरासदार यांचा आहे. त्यांचे जे साहित्य आहे ते आपण एकदा पाहून घेऊया. गप्पा गोष्टी, जावई बापूच्या गोष्टी, फुकट, बेंड बाजा, भूताचा जन्म, मिरासदारी अशा भरपूर त्यांनी कथासंग्रह लिहिलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, दमा मिरासदार. धोंडू मास्टर हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, ग. माडगूळकर, बापू काळे, वि. स. खांडेकर. तर धोंडू
टू मास्तर हा कथासंग्रह आहे शंकर पाटील यांचा, आणि आपण यांना ओळखतो मराठी कथाकार म्हणून, ग्रामीण साहित्यकार म्हणून. वावरी वडी भेटेगाडी बंधारा पाटलांची चंची ताजमहल मधले सरपंच, पटकथा त्यांनी लिहिलेली आहे. युगे युगे मी वाट पाहिली, एक गाव बारा भानगडी, हे सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. आणि धोंडू मास्टर हा कथासंग्रह सुद्धा त्यांचा असणार आहे. त्यानंतर घरचा रस्ता हा कथासंग्रह कोणाचा आहे? वि स खांडेकर, य ग जोशी, पु ल देशपांडे, द मा मी घरचा रस्ता हा कथासंग्रह कोणाचा? घरचा रस्ता हा कथासंग्रह आहे य ग जोशी यांचा. ठीक आहे, तर आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर आपण सारे अर्जुन हा कथासंग्रह कोणाचा आहे? पु ल देशपांडे, वपू काळे, द मा मिरासदार, ग दि माडगूळकर. तर आपण सारे अर्जुन हे पुस्तक जे आहे कथासंग्रह खूप सुंदर आहे. मी सुद्धा वाचलेलं आहे, पु ल देशपांडे यांचा आहे हे कथासंग्रह, तुम्ही सुद्धा नक्की वाचा. त्यानंतर फुलझाड हा कथासंग्रह कोणाचा आहे? शंकर पाटील, वपू काळे, ग दि माडगूळकर, वि स खांडेकर. फुलझाड. फुलझाड हा कथासंग्रह आहे वपू काळे यांचं. वपू काळेंबद्दल आपण आता बघितलं होतं. वसंत पुरुषोत्तम काळे असं त्यांचं पूर्ण नाव, आणि पार्टनर वपुर्झा, इंटिमेट, कर्मचारी, कार्य भुलेलासी, चिअर, झोपाळा, टिकरी, घर हलवलेली माणसे, असं भरपूर सारे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. तुम्ही एकदा नक्की बघा. साहित्यिकांच्या सिरीजमध्ये आपण वपू काळे यांचं सुद्धा घेतलेलं आहे साहित्य, तुम्ही नक्की ते जाऊन बघा. ठीक आहे. त्यानंतर दिवा माणसाचा हा कथासंग्रह कोणाचा? वि स खांडेकर, ग दि माडगूळकर, द मा मिरासदार, साने गुरुजी. तर दिवा माणसाचा जो कथासंग्रह आहे तो आहे वि स खांडेकर यांचा. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर कातरवेळ हा कथासंग्रह कोणाचा आहे? कातरवेळ हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, य ग जोशी, शंकर पाटील, ग दि माडगूळकर. तर कातरवेळ हा कथासंग्रह आहे य ग जोशी यांचा. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर आभाळ माया हा कथासंग्रह कोणाचा आहे? तर आता सांगितल्याप्रमाणे आभाळ माया हा कथासंग्रह कोणाचा आहे? वपू काळे, वि स खांडेकर, द मा मिरासदार, ग दि माडगूळकर. तर ते आहे वपू काळे यांचं. ठीक आहे, वसंत पुरुषोत्तम काळे. त्यानंतर माती आणि माणसं हा कथासंग्रह कोणाचा? शंकर पाटील, वि स खांडेकर, द मा मिरासदार, ग दि माडगूळकर. तर माती आणि माणसं हा कथासंग्रह आहे शंकर पाटील यांचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, गोष्टी माणसेचा हा कथासंग्रह कोणाचा? वि स खांडेकर, द मा मिरासदार, ग दि माडगूळकर, वपू काळे. तर गोष्टी माणसाचा हा कथासंग्रह आहे द मा मिरासदार यांचं, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कथासंग्रह घेतो आहोत. 100हून अधिक कथासंग्रह आपण पाहिलेले आहे. त्याचे नोट्स तुम्ही नक्की बनवा आणि अभ्यासाला लागा. येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.